उल्हासनगर महानगरपालिका प्रभाग 3 निवडणुकीत जात प्रमाणपत्रावरून वाद। उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 3 मधून शिवसेना शिंदे गट च्या संगीता खंडारे या विजयी झाल्या असून त्यांनी भाजपच्या उमेदवार आशा बिराडे यांचा पराभव केला आहे। मात्र या निकालानंतर जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला आहे। भाजपच्या उमेदवार आशा बिराडे यांनी आरोप केला आहे की प्रभाग 3 ही जागा अनुसूचित जातीसाठी आरक्षित असताना संगीता खंडारे यांनी अनुसूचित जातीचे कथित खोटे प्रमाणपत्र सादर करून निवडणूक लढवली। त्यांच्या कुटुंबियांचे मूळ जात प्रमाणपत्र VJNT प्रवर्गातील असल्याचा दावा करत त्याबाबत पुरावेही सादर केल्याचे बिराडे यांनी सांगितले आहे। या प्रकरणी आशा बिराडे यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात अर्ज देत संगीता खंडारे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। या संदर्भात अधिक माहिती आशा बिराडे यांचे पती नाना बिराडे यांनी माध्यमांना दिली असून प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। प्रतिनिधी कृष्णा महाले, उल्हासनगर। मी माजी नगरसेवक नाना बिराडे, प्रभाग नंबर 3 या ठिकाणी माझ्या विरोधात मोहन खंडारे, संगीता खंडारे हे उभे होते। त्यांनी आपली स्वतःची जात लपवून दुसऱ्या व्यक्तीच्या उमेदवारी घेतली आणि त्या ठिकाणी ते निवडून आले। तर आम्हाला सर्व त्यांचे डॉक्युमेंट सापडले। आम्ही व्हॅलिडिटी डिपार्टमेंटमध्ये गेलो, तिथं माहितीच्या अधिकारमधून कागद काढली आणि त्याची तक्रार आम्ही व्हॅलिडिटी डिपार्टमेंटला केली। आता व्हॅलिडिटी डिपार्टमेंटने त्यांच्या विरोधात विजिलन्स लावलेली आहे आणि त्याचा निर्णय 8-15 दिवसात येणार आहे। ते नक्कीच बाद होणार आहे, त्याबद्दल दुमत नाहीये। आणि मग त्या अनुषंगाने आम्ही 420चा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला आलो। तर पोलिसांनी आम्हाला सांगितलं की 420 दाखल होईल, परंतु तुम्ही अर्ज द्या, आम्ही त्या अर्जाची शहानिशा करणार आणि मग आम्ही तुमची तक्रार दाखल करून घेणार। तुमच्या म्हणण्यानुसार कोणती कागदपत्र त्यांनी खोटी दाखल केली? त्याची जातीचा दाखला हा खोटा दाखल केलेला आहे, बनावट आहे तो। कारण ते VJNT मध्ये येतात, वाल्मिकी हे VJNT मध्ये येतात। आमच्याकडे त्यांचं VJNTचं सर्टिफिकेट आहे, त्या आधारे आम्ही त्यांच्यावर व्हॅलिडिटी डिपार्टमेंटवर केस केलेली आहे आणि आम्ही ती केस जिंकणार।